हेलो हरिओम किराना। हाँ मैं बोल रही वो 2 किलो तांदूल नहीं क्या लेके गई मैं। हाँ 2 कितना फंसाता है तुम, कैसा करता है। 2 किलो में 1 किलो तांदूल और 1 किलो खड़ा है। अभी मेरे को खिचड़ी बनाने का है तो मैं खड़े खिचड़ी कैसे बनाऊँ फिर। ऐसा नहीं फंसाने का ना। हाँ तो खिचड़ी बनाने का अभी तुम आओ इधर, अभी क्या अभी आओ, फिर तांदूळ निवडणूक करो, आओ। हंसो मत, हंसता काय को मैं, आओ कैसा निवडणूक करूं मैं अभी। मेरे नौरे को अभी खिचड़ी दिया बनाने को, उसका दांत टूटेगा ना। कैसा बोलते, इधर कोई नहीं हंस रहा है, तुम क्या हंस रहे हो। छड़ा गया अंदर, इधर किडनी में गया तो क्या करेगा फिर। कैसा बात करता है ये ना। आई बाबांना बघणं त्रास होतोय, कसं तरी होतंय। गप्रे, त्यांचं नेहमीच आहे, मला बघून ते असंच करतात ते। अभी क्या अभी निवडणूक करू। चेतो आई मला कसं तरी होतंय। काय झालं मला हे होतंय, काय बेलेगत वाटतंय मला। इथं धड करते। हे करा तुम्ही, काहीतरी होतंय मला। डॉक्टरला बोलव, आई आपण बाबांना ऍडमिट करूया काय। सोसायटीने नवीन ॲम्ब्युलन्स आणली, त्याचं उद्घाटन पण नाही झालं। डॉक्टर घेऊन ये, डॉक्टरला बोलव ना। काहीतरी करते, मला बेलेगत वाटतंय मला। पाणी श्वास घ्या। हे खांडेकर भाऊजी, ओ खांडेकर, वनिता वहिनी, ओ खांडेकर भाऊजी, आपकी खांडेकर भाऊजी। आलो काय झालं वहिनी, आलो काय आलं। हे बघा ना कसं खांडेकर काय होतंय, बेलेगत वाटतंय काय होतंय। मला घाम मी फुटलाय, डोकं हे होते मला, हे होते मला। खांडेकर जुबिडुबी काय होतंय, दुखतंय इथं, धडधड होतंय मला। अरे कशाला बस इकडे, उगाच टेन्शन घेतोय काय नाही, ते ब्लड प्रेशरचा त्रास असेल, बस इकडे। ब्लड प्रेशर काय नको घाबरू होईल काय नाही। वहिनी हे ब्लड प्रेशर चेक केलंय का कधी, ब्लड प्रेशर कधी चेक केलंय का। संबंधच नाही ना कधी, कसं मला काय होतच नाही ना, मी केव्हा आजारीच पडलो नाही ना कधी। काय अवतार आहेस तू, चेक करायला नको नाही मी कधी। वहिनी ते याचा आहे, नका घाबरू, ब्लड प्रेशरचा त्रास आहे। म्हणजे वहिनी ब्लड प्रेशर, रक्तदाब, बीपीचं मशीन द्या। नाही तसलं मशीन नाही, शिलाई मशीन आहे, आणू का। आणा, फॉल बिडिंग करूया याचं। वहिनी बीपी आलाय, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का। खा माने, काय उगाच घाबरतो। वने ते बीपीचं मशीन घेऊन या रा। सावकाश काय नाही होईल, काही नाही घाबरायचं काय नाही, बस आपलं घाबरतो कशानं भाऊजी। कशानं म्हणजे लाईफस्टाईल, जीवनशैली दिसतोय फिट, अजून फोपसा झाला, फोपसा काय नाही आतमध्ये। मला सांग, सोसायटीच्या पार्टीत 2 वाजेपर्यंत होतास। सगळीच होती, पण तू होतास की नाही, कशाला जायचं 10 वाजता गप झोपायला। खरं सांग, किती लेग पीस तोडलेस काल। कुठं लेग पीस लगा, बिना पायाचं बोकाड कापल्या का वाटत होतं लगा। म्हणजे वजडी होती का, अंडा बुर्जी दिली होती खायला, ती बी कळत नव्हतं। हेच बंद कर, लाल मांस। थांब काय नाही, श्वास घे, दीर्घ श्वास घे। बघ, लाल मांसमुळे बीपीचा त्रास कधी होतो, कळलं, ते कमी कर। वहिनी लाल मांस बंद करा, ग्रीन सलाड द्या खायला। आणि महत्वाचं सिगरेटचं काय, किती काय कमी केलं की नाही तुला मागे पण। वहिनी सिगरेटचं काय करताय। मला काय बोलायचंच नाही भाऊजी, आता तुम्ही सांगा। मी 1000दा सांगते, सिगरेट ओढायची असेल तर बिल्डिंगच्या खाली जा, या संडासात जाऊन फुकतात। वहिनी मुळात सल्ला चुकीचा देताय, सिगरेट ओढू नका असं सांगा, खाली जाऊन हा काय सल्ला झाला। हे बघ, हे नाही बघ, जरा शरीराकडे लक्ष दे, काय हालत केली शरीराची। आता काय ते करणार, नुसतं आपलं खायचं काहीतरी अरबट चरबट, काय वे नाही काय नाही व्यायाम, काय शरीराची हालत काय करून ठेवली असती बघ। हा काय झालं शरीराचं, कोण सांगतोय बघा, ही काय झालंय करत असतो ती। पण मी फिट आहे, त्रास मला होतोय नाही, त्रास तुला होतोय। हा मला होतोय, काहीतरी दिसणं वेगळं झालं, कळलं। लाईफस्टाईल सुधारा, लाईफस्टाईल ही जीवनशैली चुकीची आहे रे तुझी, याला काय अर्थ नाही। वहिनी पहिलं मीठ, जेवणातनं मीठ कमी करायचं। अयो, जेवणातनं मीठ बंद करा। मीठ पण बंद, मग खायचं काय भाऊजी ते सांगा। वने अगं ये लवकर, आले नको त्रास घेऊ, हे बघ टेन्शन नको घेऊ, सगळं होणार, काय घाबरू नको, होणार।
घाबरव त्याला बीपी वाढवतात मागे अगं काय नाही बीपी वाढलाय मागे बीपीचं मशीन झालं काय बीपी वाढलाय म्हणून बीपीचं मशीन मागवलंय काय म्हणे तू पण मला द्या इथे चेक करूया काय अहो द्या इथे चेक करू तसलं नाही तसलं नाही करायचं काय कशाला घाबरताय माने काय होत नाही नको काहीतरी होईल नको खांडे करत डॉक्टरला बोलवाय नको चेक करू नको डॉक्टर बघेल काय काय होत चेक बिक नाही करू मला नाही बघणार ते रक्त बिकत मला नको बाय आतड भाग येते तू रिॲक्ट कर मला कंटाळा आला तू वहिनी काय करताय तुम्ही काय बस इकडे घाबरतो ते इकडे नको ना अरे अरे डॉक्टर करायला काय करायचं नको ना गडी रे नुसतं फपसाय काय झालं नाही नुसतं चोर बॉडी काय नाही सगळं भरलंय आतमध्ये ऐक काय नसतंय बघ हे लावणार इथे दंडाला इथे एक रिडिंग येतं एक वरचं रिडिंग एक खालचं रिडिंग तेवढंच असतं बाकी काय नाही हे मला माहितीये भाऊजी ते दत्ताच्या जन्माच्या वेळेला मला लावलेलं डॉक्टरनी ते वरचं रिडिंग 800 असतंय आणि खालचं असतंय की नाही 300 अशी रेंज असते त्याची वहिनी तुम्ही पंजाबी ड्रेसची रेंज सांगताय ही वरची 120 असते खालची 80 असते त्याच्या वरती असेल तर जरा तो हाय बीपी असतो खाली असेल तर लो बीपी असतो अरे काय होत नाही मी लावतोय बघ हे बघ हे असं इथे लावायचं हा हे लावलं बस हे एवढंच आहे हे बघ काही नसते बघ हे असं दाबलं हे आता इथे रिडिंग येणार बघ इथे थोडंसं आवडलं जातं झालं टेन्शन नाही घ्यायचं कळलं बघ आता माझं येणार बघ रिडिंग इथे एवढं सोपं आहे आलं की नाही 180 120 काय करतोय 180 आले म्हणजे काय 180 डिजिटल आहे इलेक्ट्रिकलला पहिला प्रॉब्लेम होतो तो परत हा ते खूप दिवसांनी केलंय काय 180 चांगला आहे का वाईट आहे म्हणजे नाही अरे 120 वरती हे असतं ते काय नाही पण हे बघ परत करतं काय नाही हे बघ आता हे खाली आहे खाली मग 180 120 120 आणि 80 पाहिजे ना 180 120 कशी येते काय तुमची 180 काय नाही मी ओके आहे काहीच नाही आलं मला मी ओके आहे अरे याचा आहे सेन्सरचा लोच आहे माने थांब सेन्सरचा एक कापड मध्ये माने थांब नाही कपडे ना काढू जास्त मी तुम्ही शांत लय बेकार दिसते वहिनी तुम्ही सेन्सरचा लोच आहे बाकी काय नाही मला माहिती शांत लाव हा काय झालंय ओके मी लाव शांत बोललो तो कमी हे बघ आलं की नाही कमी बोललो की कमी झाला 179 129 झाला नाही काय शांत माने याचा मशीनचा लोचा आहे मला लावा भाऊजी शांत विश्वासी करा मी सांगतो अरे मशीनचा मशीन घाणेरडं अरे मशीन बिघडलंय यार मला माहिती आहे वहिनी तुमचं मी सांगतो ना हे बघ वहिनी लावा मी सांगतो वहिनी लाव अरे मशीनचा लोचा आहे मी सांगतो ना तुला थांबा तुम्ही शांत बस तू बघा बस बघा वहिनी मला माहिती आहे ना शांत हो शांत बरोबर शांत 120 आणि 80 आले 120 म्हणजे बरोबर आहे ना बरोबर आहे त्याचं म्हणजे मशीन बरोबर आहे तू मशीन बरोबर आहे मशीन बरोबर आहे म्हणलं काय करताय खांडेकर मशीन बरोबर आहे टेन्शन शांत व्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका मशीन नाही अरे ते हे अरे यार मला आता आठवलं हे बायकांचं कमी दाखवतं पुरुषांचं जास्त दाखवतं
अरे मला विचार बाजी तुम्ही लावा माझं अरे अरे असंच आहे ते बायकांचं कमी तुम्हाला- दाखवतं पुरुषांचं जास्त दाखवतं मला माहिती आहे बाजी लावा हे बघ माने मला माहिती आहे बघ आईला मला आधी भ्यास वाटलं होतं म्हणलं काय आहे काय नाही नाही पण तुमचं आहे नाही पाणी मी तरी जाऊ. पिताय काय आधी हे बघ पाणी पि बघ आता हे बघ बोललो येणार ते कमी येणार ना तुझं जास्त येणार यांचं कमी आलं 130-90 130 आलंय माझं माझं जास्त येतं. माझं जास्त येतं. सगळ्यांचं बरोबर आहे माझं जास्त येतं. रडू नका भाऊजी मी खरंच नाही ओके मी फिट आहे बा मी ओके आहे मी माझं जास्त येतं. रडू नका शांत अरे नको मी ओके आहे, मी ओके आहे. ओरडू नका हो तुम्ही ओकेच आहे तुम्ही ओरडू नका पाणी शांत. पिताय का ए, वहिनी, मार नका, मार नका. वहिनी, मार नका. वाढलंय मान्य करा तुम्ही तुमचं बीपी वाढलंय मान्य करा वहिनी, ओरडू नका. सगळं कदा चीज बटाट्याचे वेफर यांना ऍडमिट करा यांना ऍडमिट करा खा खातो माणूस हा खा खातो चीज बटर भरून ठेवलंय नुसतं माग असा लोद्या झालाय लोद्या वहिनी तुम्ही लोद्या म्हणताय ऐकून बघा जरा कसं वाटतं मी फिट आहे हवाई तुम्ही फिटच आहे अहो, मला सगळं होतं मला राग येतो मला रडायला मला सगळं होतं शांत शांत मी ओके आहे. रडू नका की बारक्या पोराचा रडताय का नाही, मी ओके आहे. मी रडू नका ओके तुम्ही ओके. शांत व्हा ओके, जरा शांत व्हा की ही करा श्वास घ्या जरा मोठा श्वास घ्या मी आयुष्य मी सगळं एक हो करतो तुमचं सगळं कंट्रोल नॉनव्हेज तर खातच नाही ना मी नाही मी आयुष्यभर व्हेजिटेरियन आहे मी व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे आहे ना. 3 प्लेटी मिसळ खातो हा 3 प्लेटी त्या शाबाबी येतात त्यांच्याकडे फोडणी टाकली की विचारला जातो काय आज ढोकला बनाईल हे भोजपुरी झाले बीपी वाढलाय तरी माझ्या चुका काढतो कसं ऍडमिट करा मला त्रास होतो नाही होत ना मला काय. मला जगायचं मला जगायचं तुम्ही श्वास घ्या ना श्वास घ्या. मला नाही मोठा जायचं. श्वास. मला नाही मोठा जायचं. श्वास घ्या श्वास घ्या, श्वास घ्या. मोठा श्वास घ्या हा. सोडायचं नाही हा निवांत भिवू नका भिवू नका बाजूला डॉक्टर बाजूला काय होतं तुम्हाला बाजूला बसा डॉक्टर काय होतंय माने नाही मला होत होतं अच्छा पण तुम्ही याच्या आधीच बरं झालं माझं आता हेच नाही होतंय तुम्हाला काय झालं काय बीपी वाढलाय किती वाढला किती झाला 180 रेग्युलर असतं की आज स्वतःहून मोठा आज झालाय रोज ओके नक्की वहिनी खरं सांगताय ते हा मला फसवत नाहीये बघू दे जरा इकडं. हो थांबा तुम्ही आधी पहिला रिलॅक्स व्हा हे टेम्पररी आहे टेम्पररी तात्पुरतं आहे असं होतं? सगळं बरं होणार असं तात्पुरतं वाढतं हो मी बोललो, मी ओके मी अगदी मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या मी येण्या अगोदर काय करत होता जेणेकरून तुमचं बीपी वाढलं काय आलं मी घरी होतो यांचा आवाज आला खांडेकर भाऊजी ओहो. वनिता वहिनी मी आलो दहा आणि यांचा आवाज आला ना त्यावेळी मी घरी काय करत होता हो डॉक्टर अच्छा डॉक्टर ते कारण नाही काय इथे यायच्या आधी मी आमच्या लग्नाचा अल्बम बघत होतो बस चला तुम्ही हे कारण आहे लग्नाचा अल्बम हेच महत्वाचं कारण आहे लग्न हे काही जणांसाठी विष असतं हे तुम्ही लक्षात घ्या पहिल्यांदा मी 1000 वेळा पेशंटना सांगितलं तुम्ही वाचलात 180 वर उतरलात माझा मित्र लग्नाचा अल्बम उघडला 280 धडाम कुठला एवढं वाचला मी 1000 वेळा पेशंटना सांगितलेलं आहे लग्न ही अशी जखम आहे जी होण्या अगोदर हळद लावली जाते तरी लोकांना माझ्या वाक्याचा अर्थ कळत नाही कळलं का तुम्ही लक्षात घ्या अशा भयानक आठवणींच्या नादाला लागू नका काहीतरी चांगलं आठवा लग्न बीपी वाढ एक काम करा कॉलेजच्या आठवणी आठवून बघा वहिनी नसतीलच त्याच्यात बघा
ओहो 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 आहा पोचले बागेत पोचले. आलं 130/90 होतंय उतरला. असंच होतं सगळं आठवणींवर डिपेंड असतं. अरे सॉलिड आहे. नॉर्मल झालं. नॉर्मल झालं. अभिनंदन. डॉक्टर ह्यांचं मग अशी कशानं वाढलेलं? मानेंचा प्रॉब्लेमच आहे. बाहेर जातात, डिहायड्रेशन होतं, पाणी पित नाहीत आणि आपल्या बॉडीला 2 ते 3 लिटर पाण्याची गरज असते. हाय का? मी नेहमी यांना सांगते दारू सोड्यातनं नाही पाण्यातनं प्या, आता ऐकत नाही माझं. यांचं निवांत काहीतरी करा एकदा, गरज आहे. नाही आई, बाबा त्या शबन आंटीला बघत होते, त्या हसला तर त्यांना कसं तरी झालं. माने ए शबाना आंटी होय. तुमचं बीपी काढते आता बाहेर. शाबाना तुमच्या हास्योपचारानं आमचा बीपी नॉर्मल झाला. क्या बात, क्या बात. हास्यरसिक प्रसाद दा. अल्टिमेट संकल्पना होती प्रथमेशची. प्रथमेशसाठी एकदा टाळ्या वाजूया. आणि पशा फार गोड लिहिलं, फारच मजा आली. मला त्याच्यावरून आठवलं, मी एकदा माझ्या घरी माझ्या लग्नाचा अल्बम मंचुताईंनी पाहिलं घर पे पाहिजे. देखना चाहिए. चांगलं आलं स्किट. मस्त कॅरेक्टरायझेशन पण मस्त होतं. पशा रडायला लागला असेल तू लहान मुलासारखं. तिथे मी संपलो होतो. ला जवाब वने मस्त कॅरेक्टर होतं. वा वा, ज्या पद्धतीने तू उड्या मारत आलीस आणि गेलीस कमाल. चेतू मस्त, सावत्या मस्त. डॉक्टरचा एक वेगळाच काहीतरी स्वॅग होता. त्याचं एक म्हणणं होतं डॉक्टरचं ते. वा वा भारी. दत्तू, या एकाच मंचावर तू विविध पद्धतीने लहान मुलं साकारतोय आणि क्या बात आहे, मजा येते. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. मंडळी, गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात. आता देखील या मंचावर असाच एक कार्यक्रम सादर होणार आहे, ज्यात आपण कलाकार आणि स्थानिक कलावंत यांच्यामधली जुगलबंदी अनुभवणार आहोत. त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. ऐका कुसुम सुमनांनी असं असेल बघा जरा नीट जरा. हो कुसुम सुमनांनी मग
ही जी चाल आहे आणि हे जे गाणं आहे ते मी स्वतः रचलं आहे आणि स्वतः मी संगीतबद्ध केलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला चाल? फार छान आहे, फार छान आहे. तुम्ही तुमचं गाणं इथे का नाही टाकत आपलं इंस्टाग्रामवर का? नाही, ओला कचरा सुका कचरा डबे असतात बघा. नाही, मला एवढंच सांगायचं आहे. मला तुमचं खूप कौतुक आहे. तुमचं आत्ता मी शब्द ऐकले त्यावरून माझी खात्री पटलेली आहे की मागचा जो फ्लेक्स आहे तो पण तुम्हीच लिहिलेला आहे. अगदी अगदी मीच लिहिला आहे. पळपुटेवाडी इथल्या वाडीचं नाव आहे आणि सारे जान्हवी हे करेक्ट लिहिलेलं आहे. तर इतर जण सार्वजनिक लिहितात, हे अगदीच करेक्ट. रौद्र महोत्सवी हे करेक्ट आहे. 25 वर्ष झालेत म्हणजे रौप्य लिहितात काही काही जण, किती चुकीचं आहे. आणि हो, सांस्कृतिक मंडळ लिहितात काही काही जण, पण तुम्ही मात्र मराठी भाषा पुढे घेऊन गेलेला आहात. फारच सुंदर, फारच सुंदर. मनापासून आभार तुमचे. हो, माठवाडी, पळपुटेवाडी. नाही, माठवाडी हे नाव ठेवा तुमचं ह्याच्या पुढे. असं जस्ट एक सूचना आहे. बस बरं. पुष्पाताई, एक विनंती होती. माझं गाणं वाजवणारा आज आलेला नाहीये, तर तुमच्यापैकी कोणी साथ देईल तर बरं आहे. आमच्याकडे काही स्थानिक कलावंत सुद्धा देईल ना तुम्हाला साथ? हो, चालेल. मी त्यांना आवाज मांड्या काय मांड्या आज साथ देईल. मांड्या हे आहेत गाणारे गझल गायक आहेत थोर पंडितजी. त्यांना फक्त साथ द्यायची, वाजवायचंय त्यांच्या गाण्यासाठी. हा ते. अरे बापरे, काय रे? बसून घ्या. हे नीट वाजवतील ना? हा, वाडीतल्या सगळ्या गाण्यांना मांड्याजी साथ देतात. वा, छान आहे, छान आहे. आपण सुरू करूया. छान वाजवतील. आपण सुरू करूया. तर आता जे आपले इथे आलेले आहेत गझल गायक थोर पंडितजी समीरजी चौगुले आलेले आहेत आणि आज इथे एक गझल संध्या साजरी होणार आहे. पंडितजी नमस्कार. अगदी नमस्कार. मी सर्वप्रथम आमची जी वाडी आहे त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छिते. हो, द्या. अगदी. तर आमची ही जी वाडी आहे इथे अनेक स्थानिक कलावंत देखील आहेत, जसे मांड्याजी इथे आलेले आहेत. अरे वा. तसे अनेक स्थानिक कलावंत आहेत. हा मंच त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असतो, त्यांच्या कलेला वाव देत असतो. इथे अनेक कलाकार परफॉर्मन्स करून मोठे झालेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं, त्यांची जर नावं सांगायचीच झाली तर तुम्ही नक्कीच ओळखणार नाहीत त्यांना. मी पण हे खरंच सांगताय? हो, पण स्थानिक कलाकारांची मोठी परंपरा आहे आमच्या या. नाही, पण मला खरं वाटत नाही हो. म्हणजे नाव एवढं छोटंसं आहे, वाडी केवढी छोटीशी आहे, पण इथे सादर केलेली जी कलावंतांनी सादर केलेली आपली कला, ते फार मोठे कलावंत झालेत. मला खूप कौतुक वाटलं. कारण मी नका, मला आनंद ह्याचा आहे. तुम्हाला सांगतो की मी सुद्धा असाच काही वर्षांपूर्वी एक लोकल कलावंत होतो, पण अशाच एका मंचावर मला कोणीतरी संधी दिली म्हणून आज मी यशाच्या शिखरावर आहे. मला खूप आनंद झाला. मी एक विनंती करू का? तुमचा लोकल जो कलावंत आहे एखादा, त्याच्यापासून आपण सुरू करूया कार्यक्रम. नंतर मी आहेच कला सादर करायला. पंडितजी, मला काय वाटतं की गझल संध्येसाठी तुमचाच कार्यक्रम होणं गरजेचं आहे. नाही, हे बघा, आमचा लोकल कार्यक्रम आहे ना तुमचा. तुम्हाला मी अगदी खरं सांगू का? माझा स्वभाव असा आणि मला मनापासून असं वाटतं की लोकल टॅलेंट असतं ना, ते ग्लोबल टॅलेंट होण्याची क्षमता राखून असतं. तर मला असं वाटतं की लोकल टॅलेंटला सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर प्लीज मी मनापासून सांगतो तुम्हाला, अगदी म्हणजे माझा स्वभाव नाही. मी गायला आलो ना, कृपया तुम्ही गाऊ नका, मग दोघं हे होतं. तसं नाही. काय आहे की तुम्ही साक्षात परमेश्वरासारखे आम्हाला भेटलात. म्हणजे हा वटवृक्ष आहे बघा मंडळी. हे जे आहेत वटवृक्ष आहेत, त्यांची मुळं खोलवर आहेत. हे जेवढे वर दिसतात त्याच्या दुप्पट हे खाली आहेत. खरंच पंडितजी तुमचे मनापासून आभार. नाही, अगदी मी इट इज माय प्लेजर. म्हणजे तुमच्या समोर आज जो कला सादर करणार आहे, नशीबवान कोण आहेत बरं ते भाग्यवान? कोण आहे बरं ते? कोण आहेत ते? नाही आता कोण आहे? माझी
माझी मुलगी आहे हो. ती अत्यंत सुंदर गाते. काय सांगता अहो बोलवा तिला ये 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 बाळा, ये 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 अगं ये बाळ ये 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 आई ग काय काय नाव काय तुझं? मम्मी. अरे मुलीचं नाव पण मम्मीच आहे. वा वा छान आहे. तिचं नाव मृण्मयी आहे. अच्छा मृण्मयी नाव आहे का? ती खूप सुंदर गाते. माझी मुलगी म्हणून वा. नाही हो, हो, वा, वा, वा. गाते. पाया पड. अरे अरे नाही नाही बेटा. संस्कारच तसे दिले. अगं नाही नाही खूप संस्कारी आहे बेटा. खूप आनंद झाला. बाळा मला सांग कुठलं गाणं म्हणणार आहेस तू? गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण वहिनीला आणायला हरणाची पूर्ण नाही सांगायचं. जेव्हा मी तुला विचारतो की गाणं कुठलं म्हणणार तेव्हा गोरी गोरी पान इतकंच आम्हाला समजते बेटा. हा छान म्हणायचं गाणं. हा वा वा मला खूप एकदा जोरदार टाळ्या लोकल टॅलेंटसाठी. वा वा सुंदर सुंदर वा वा. विश यू ऑल द बेस्ट बेटा. मला ट्रॅक लागतो काका ट्रॅक लावा. छान म्हणायचं होतं मी कान बोलले. परत परत काका ट्रॅक लावा. मम्मी चुकलं. फुलासारखी छान म्हणायचं होतं मी बाळासारखी मान म्हणले. परत परत हरकत नाही बेटा. काका ट्रॅक लावा. मम्मी चुकलं. मराठी बोलायचं तर भोजपुरी ती दुसरीच आहे ना त्याच्यामुळे तिच्याकडनं. मम्मी माझं तयार नाही मी नंतर नंतर इकडे बाळा इकडे. छान गायलीस तू. आपली जर नाही तयारी कुठली तर आगाऊपणा का नाचते नाचते असं बोलायचं बाळा. आपण जेव्हा एखादी कला समोर सादर करतो तेव्हा इतकंसं तरी आपल्याला आलं पाहिजे. इतकंसं पण निघ बाळा निघ बाळा निघ. मम्मी बोलली मी नाही केलं. ए जा ग बाई जा तू बाई. बेटा चांगली ऐका 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 ऐका. असं नाही हो कोकिळा काढे ना. ऐका ऐका काय आहे ना तुम्ही तुमचं गाणं कला तिच्यावर लादताय. तिच्यात नाहीये कला हे मुळात समजून घ्या तुम्ही. अहो नाही ती गाते पण त्याचं काय झालं की तुमच्यामुळे दडपण आलं. एकदम गप्प बसा. आता मी सादर करणार आहे. छान झालं. लोकल टॅलेंटला नेहमीच असं प्रोत्साहन मी देत आलेलो आहे. मी माझी गझल संध्या सुरू करतो. नका माझं आणि गझलचं एक वेगळंच नातं आहे. माझं माणूस डेंजर आहे. काय काय स्थानिक कलावंतांना तुम्ही प्रोत्साहन दिलं ना सगळे एक एक स्थानिक. एकदम मस्त बेटा. काय असं बने बने भोंगा 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 नाही भोंगा भुंगा 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 एकदा आणि एकदा सगळे भुंगा 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 भुंगा. कर बने. अरे नको रे. अरे अरे जा तिकडे कमळ आहे मी भुंगासारखे येतो माझ्याजवळ ते. हे मुळात टॅलेंट. ही कला आहे. अरे लोकल टॅलेंट म्हणजे हे कुठलं टॅलेंट छान तो डान्स कर. काका बनेचा ट्रॅक लावा. नाच नाच. हे काय बाळा तुझा? छान
हो वडिलांनी कधी लोकल टॅलेंट असं दाखवलं होतं का? हे काय आहे नका तू जा बाळा जा. चल 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 बाळा. स्थानिक कलावंत. अरे हे जाताना पण असं अरे 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 सरळ जा ना बाळा. हा मंचच त्यासाठी आहे. तुम्ही इतकं सुंदर प्रोत्साहन आता दिलंय. खूप झालं. बसा बसा. बस करा आई तुम्ही बसा आधी. बसा. आता नाही हा. आता शांत. आता त्यांना गाऊ आता तुम्ही काहीच मी डायरेक्ट सुरू करतो. गजल सर. पहिले पुष्प माळत आहे. तुम इतना जो मुस्कुरा रहे. हा बिंदास बिंदास. पहिले पुष्प माळत आहे. माझ्या आवडीची गझल. तुम इतना जो मुस्कुरा रहे. नाही रे हा तुम्ही तुला नाही नका करू. हे करतो वाजव असं सांगतो. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो. डरते. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो. क्या गम जिसको छुपा रहे हो. गम है जिसको छुपा रहे हो. तुम इतना क्यों मुस्कुरा. हे काय साथ देतोय मला ती. तुम्हाला तबला वाजवायला सांगितलं. तबला वाजवा ना. आपण आपल्याला तबला वाजवता येतच नाही ना. मग काय येतं वाजवता. आपण पत्रे वाजवतो. म्हणजे लोकल मध्ये पत्रे वाजवतो ना आपण. दाखवू काय आयटम दाखवू काय. हे बघ हे बघ. पोलीस स्टेशन परत. अगला स्टेशन परत. नेक्स्ट स्टेशन परत. असं वाजवतो. एकदम बिंदास. काय टेन्शन नाही. अरे किती निर्लज्ज स्थानिक कलावंत आहे. निघ रे तो. ते मांड्याची कमालच आहे. इथे मांड्या घालून बसायला लाज नाही वाटली. मांड्या खरंच तुम्ही आमच्या स्थानिक कलाकारांना एवढा वाव दिला. पंडितजी माझा गदा तर खड्यात गेला आता. तुम इतना जो मुस्कुरा रहे. नाही आता दारूची ऍक्टिंग बेटी आता नाही. आता बस करा. लोकल टॅलेंट बस करा आता. नाही हे जे आहे दारूची ऍक्टिंग नाही करायची. ओरिजिनल आहे म्हणजे हे जे आहेत ना हे आमच्या इकडचे लोकल फुल आहेत. लोकल फुल आहेत म्हणजे फुल टाकून असतात ते संध्याकाळचे. आता लावून आले टाकून आले. हो मेन परफॉर्मन्स ज्यांचे ते आमचे मोरे मोरे फॅमिली. जम भारी परफॉर्मन्स. मोरे वेलकम. अरे आलो काय बोलले ते. कोण मोरे फॅमिली. स्थानिक कलावंत आहेत ते. अरे हे आता काय आहे. बस तिकडे. नमस्कार चौगुले. नमस्कार. ते आमचं लोकल टॅलेंट आहे ना आमचं दोघांचं. आशीर्वाद द्या. बस ठीक आहे. आम्ही कसं भाग्यवान म्हणजे तुमच्या समोर आम्हाला आमचं टॅलेंट दाखवायला भेटतंय. म्हणजे बरं काय तुम्ही करणार आहात. काय नाही आम्हाला तुम्ही आम्ही दोघे जण मस्त भांडताव का नाही. हा म्हणजे तुम्ही आम्हाला विषय चांगला द्याला ना एखादा विषय त्या कुठल्याही विषयावर आम्ही भांडताव का नाही. विषय दिल्यावर भांडतात. हे टॅलेंट आहे ते. कुठला पण एखादा विषय देऊन बघा. आम्ही आम्ही. अरे पण मी काय असा विषय देणार. नाही बघा पंडितजी तुम्हाला विषय द्या. देतो. एखादा विषय सुचवा फक्त. अंतरिक्षातला कचरा. घ्या विषय. वा काय बोललं. अंतरिक्षातला कचरा. अत्यंत छान. हा काय विषय आहे ना. हा विषय आहे चांगलो. माका आवडलेला विषय. बस तुला आवडला हा विषय. आवडला तो काय झाला. आवडला. या माणसाचा थोबाड माका आवडला नाही पण याने विषय चांगला दिले. विषय चांगला झाला ना. हा काय तुझा यार आहे. हा यार आहे तुझा. हाय तो यार. या उकडलेल्या अंड्यासारखं चेहरो यार नाही वाटेल तर काहीतरी बोलू. वाटेल तर म्हणजे माणसाबरोबर हाय तो अंड्यावर केस आल्यावर हाय त्या माणसाबरोबर माझं हे नाव जोडतो. अंतरिक्षात
मला सांग अंतरिक्षातला कचरा कुठे आहे? येणार तो हायत्या माकड कोंड्याबरोबर मी पळून जाताले असं वाटतं म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये होता हायता माणूस हाय तो कॉलेजमध्ये असतो त्याच्यापेक्षा पिऊन चांगलं होतं आमचं कॉलेज हो. उगाच वाटेल तर मी ऐकून घेऊ आता माझ्या लक्षात आलंय तुला ना ह्याच्यावर फलून जायचंय. सांस्कृतिक कार्यक्रम विशेष रंगला जो खरं तर झालाच नाही. फार भारी परफॉर्मन्स. बघा त्याला हास्यरसिक कशी दाद देतात प्रसादा. वा 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 बहारदार कहर कमाल. तुम्हाला सगळ्यांना खरं तर तुमच्या पायावरती सुकुकुसुमांनी वंदन केलं पाहिजे. खरं तर अप्रतिम. बने तुझा अंगिक अभिनय, प्रिया तुझा वाचिक अभिनय, मँड्या तुझा आहार्य अभिनय आणि समय तुझा सात्विक अभिनय, अशा सगळ्याचा मिलाफ होता हा. आणि नमा हे चारही तुझ्यात आहेतच, त्यामुळे तुला वेगळं बोलायची गरज नाही. मस्त बहारदार. सम्या लाजवाब रिॲक्शन्स होत्या आणि फार मस्त लिहिलं होतंस. मागचा बॅनर पण तू लिहिलायस? हो लिहिलाय. वा क्या बात आहे. वा 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 मजा आली, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. सई काय गायलीस ग नमा? रॅन्डम. आणि दुसऱ्या वेळेला दुसऱ्या जागा घेतल्यास. तू वेडी आहेस मुली. गॉड ब्लेस यू नमा. थँक्यू. फार मजा आली. थँक्यू. प्रिया सुंदर जी पहिलं जे मम्मी ते होतं ते फार भारी होतं. आम्ही वेडे झालो. बने एवढं काय काय म्हणजे मला खूप डिस्कव्हरी झाल्यात तुझ्याबद्दल. खूप गोष्टी तू करू शकतोस ज्याचं आम्हाला इथे या मंचावर कधी दर्शन झालं नव्हतं. पण अशा अपॉर्च्युनिटीजमुळे एक एक गोष्ट तुझ्याबद्दल नवीन कळत जाते, याचा खूप आनंद आहे. मँड्याजी फारच भारी. सेकंडचं टायमिंग अशक्य होतं. खूप मजा आली. व्हेरी वेल डन. मंडळी, अनेक वेळा अपयशी होऊन सुद्धा हार न मानणाऱ्या मेहुण्याने आज पुन्हा एकदा आपल्या भाऊजींसाठी आणली आहे एक नवीन बिझनेस ऑफर. चला बघूया आज तरी त्याच्या प्रयत्नांना यश मिळतंय का तेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. रसिका, ए रसिका, चहा देतेस का? हो आणते चहा. घ्या चहा घ्या. फक्त चहाच देतेस? आणखीन काहीतरी दे ना. आता काय देऊ? चहा सोबत खायला काहीतरी दे. खायला आणते, पण त्याच्या आधी एक आनंदाची बातमी देऊ का? सांग. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या ओंक्याने नवीन बिझनेस चालू केलाय. या आपल्या बांडगुळाने, दिस पॅरासाइट याने. चला, खुद्द विनायकाने याला सद्बुद्धी दिलेली आहे. छान छान ओंक्या, गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. काय बिझनेस काय आहे? कॉंग्रॅच्युलेट करा ना त्याला. हे धर जरा. अभिनंदन. ओके वा छान. ओके भाऊजी. येस येस ओंक्या. भाऊजी मी एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे, पण मला भांडवलची गरज आहे. म्हणजे भांडवल लागणार आहेच, हवा आहेच, आणि ते मीच द्यावं अशी अपेक्षा आहे. अजून कोण देणार भाऊजी? बर अजून कोण देणार? भांडवलचा अर्थ काय? काय? भाऊजींनी दिलेलं पाठबळ इज भावंड भांडवल. जेवढा हा शब्द गणतोय तेवढाच तुझा बिझनेस घडणार हे मला दिसतंय. हो काय असं बोलताय? तू मागतोय एवढं भांडवल तर देऊन टाका ना. काय ए बाळा ओंक्या, किती भांडवल हवंय रे तुला? मला जास्त नकोय, फक्त 15 करोड रुपये द्या. आय एम ओके विथ इट. किती? 15 करोड. ओंक्या किती? ऐकायला येत नाहीये का तुम्हाला? 15 करोड द्या म्हणतोय तो. बावळट, 15 करोड म्हणतोय तो. 15 करोड. 15 करोड. 15. अरे बाबा, 15 करोड म्हणजे किती होतात माहिती? 15 करोड कशाला हवेत तुला? नाही ऍक्च्युली 7-8 करोड मध्ये पण झालं असतं, पण काय मराठी माणूस आहे ना, फ्लोटिंग अमाऊंट धरत नाही बिझनेस मध्ये, त्यामुळे त्याचा लॉस होतो हे माझ्या लक्षात आलेलं आहे. सो आय वॉन्ट दिस.
अरे तुझी फ्लोटिंग अमाऊंट ऐकून एखादा बुडेल. काय साला लाचारी आहे पैशांसाठी. कुठल्या विनोदावर हसतोय बघा. अरे बिन लाजा द्या ना. काय द्या ना. 15 करोड म्हणजे काय छोटी रक्कम वाटली काय. 15 मी नसतो देत. 15 पण काय मजा करायला मागतोय का. बिझनेस साठी मागतोय ना, देऊन टाका ना 15 करोड. काय इकडे रे. काय करणार आहेस तू 15 करोडचं. सांग. सांगावंच लागणार आहे. सांगावंच लागेल. कंटाळा करू नको, नीट सांग. कंटाळा नाही, त्याच्या आयडियाज फालतू असतात. नाही फालतू आयडिया म्हणजे काय. माझ्या भावाच्या आयडिया फालतू नसतात. बसा इकडे बसा. तुझ्या भावाच्या आयडिया फालतू नसतात. या वेळेची आयडिया खूप ब्रिलियंट आहे. काय खूप वेगळी आहे? मस्त. ए सांग ना रे ओंक्या, सांग. ये बस भाऊजी. मी असं ठरवलेलं आहे की मी चॉपर विकत घेणार आहे. या वेळेची आयडिया खूप ब्रिलियंट आहे. काय खूप वेगळी आहे? मस्त. ए सांग ना रे ओंक्या, सांग. ये बस भाऊजी. मी असं ठरवलेलं आहे की मी चॉपर विकत घेणार आहे. म्हणजे आता काय बंबानी इंडस्ट्रीजनी त्यांचे काही चॉपर रिसेलला काढलेले आहे. सो त्यातला एक चॉपर मी घेईन आणि भाड्याने लावेन. सो त्यासाठी मला 15 करोड म्हणजेच 15 करोड रुपये हवे आहेत. दॅट्स इट. चॉपर. ऐक ओंक्या माझा ऐक आज जा माझ्या पॅन्टच्या खिशातनं 250 रुपये घे. दुकानात जा, कटिंग चॉपर घे, भाज्या चीर, पावभाजीवाल्याला दे, त्याच्याकडनं 30-40 रुपये कमव. तेवढ्याच समाधान मान. छोटी सोच, छोटी सोच, छोटी लोक, छोटी सोच. कच वाला चॉपर नाही. तो वाला चॉपर. मी तरी तुला सांगत होतो नको पगार बघून लग्न करूस, नको करूस. पण तुला ऐकायचं नव्हतं. 15 करोड रुपये देणार आहात की नाही मला सांगा. नाही देणार आहे मी तुला. 15 आई ग केवढे असतात रे 15. तुला कळतंय का रे. काय द्या ना. तुला देऊ 15 करोड. नाक्यावरच्या भिकाऱ्याकडनं 100 रुपये उधार घेतो टर्फवर क्रिकेट खेळायला. तुला देऊ 15 करोड. बावळट 15 करोड मागतोय. लाज नाही वाटत. काय करणार आहेस 15 करोडचं. माझा सगळा प्लॅन तयार आहे भाऊजी. त्याचं ठरलंय. ग्राउंड लेवल प्लॅनिंग. आय एम डन विथ ग्राउंड लेवल प्लॅनिंग भाऊजी. आय एम डन विथ ग्राउंड लेवल प्लॅनिंग. काय. हॅव अ सीट. बसा म्हणतो. एवढंही नाही कळत. बसा ना. हॅव अ सीट. इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणून मला 15 करोड रुपये लागणार आहेत. त्यानंतर इयरली मेंटेनन्सचे मला 5 लाख रुपये लागणार आहेत. आणि पगाराला म्हणजे पायलटचा जो पगार असेल त्याला 1 लाख रुपये लागणार आहेत. ए ओंक्या 1 लाख जास्त होतात रे. एवढे कशाला पायलटला. ताई नाही ताई, तू आपल्यासाठी पायलट होणार आहे. मग त्याला द्यायला नको 1 लाख रुपये. तो आधी सकाळी रिक्षा चालवणार आणि मुलांना शाळेत सोडणार आणि मग आपल्याकडे येणार. त्याला 1 लाख रुपये नको द्यायला. कोण येणार आहे बाळा आपल्याकडे. आपलं हेलिकॉप्टर चालवायला. मुलांना शाळेत सोडणारा रिक्षावाला. तो तुझं हेलिकॉप्टर. त्याला सांग तिरका नको बसू. पडशील वरनं असं त्याला सांग. तर ही माझी अमाऊंट आहे जी मला हवी आहे. अँड आय विल गिव्ह यू 23% ऑफ द स्टेक अँड 2% ऑफ इक्विटी ऑफ माय कंपनी. किती 23% ऑफ द स्टेक अँड 2% ऑफ द इक्विटी ऑफ माय कंपनी. बरं म्हणजे अख्खा जेवढा सगळा पैसा आहे जो काही फायनान्स आहे तो मी लावायचा आणि तू मला त्याच्या बदल्यात 23% ऑफ स्टेक आणि 2% ऑफ इक्विटी देणार. इट्स अ रिअली नाईस ऑफर. आता तो देतोय तर गपचूप घ्या ना. एक्झॅक्टली. मीच म्हंटल त्याला. आता भाऊजी आहेत तर नात्याने काहीतरी तोंडावर फेकून मार त्यांच्या. उद्या काय 15 करोड रुपये देतील आणि मग नातेवाईकांना सांगत फिरतील मी दिले पैसे, मी दिले, माझ्यामुळे बिझनेस मोठा झाला. तर ते असं काही नकोच. काहीतरी फेक आणि तोंडाला बुच मार्या. तोंडाला बुच मार. बावळट 15 करोड कधी रुपडले नसतात. 15 करोड असतात. तुझं कुटुंब, माझं कुटुंब अशी अख्खी वंशवेल गदा गदा हलवली तरी 15 करोड पडणार नाहीत. एवढे असतात 15 करोड. काय मागितले हो तुमच्याकडे. साधे 15 करोड मागते. बाकी काही मागितले काय हो आयुष्यात तुमच्याकडे. लॉजिक क्वीन बावळट. साधे नसतात 15 करोड. 15 करोड असतात. तुझ्या म्हाताऱ्याच्या कानात जर आपण सांगितलं असतं ना 15 करोड तर 15 करोड एवढं बोलता बोलता मेला असता म्हातारा. गप्प बसा. मरणावर टपलाय माझ्या. ते सांगतोय. ऐक रसिका 15 करोड खूप होतात. जर तू 40व्या वर्षी मोजायला घेतलेस तर वयाच्या 78व्या वर्षी संधिवात होऊन तू मरतेस तरी काही आकडे उरतात. एवढे असतात 15 करोड. नाही मी सांगतोय नको. तुम्हाला पटतच नाही. या माणसाला ना झेपणारच नाही. हे बघा 2-3 लाख रुपये मागितले तुमच्याकडे. नाही 15 करोडच मागतोय ना. एवढंही कसं नाही देऊ शकत हो तुम्ही. बावळट. लाख आधी येतात मग करोड येतात. कुठल्या शाळेत शिकलाय दोघं. दशक शतक काही माहिती आहे का. मग हे द्विशतक रोहित शर्माचं. ते नाही. दशक शतक सहस्त्र दशसहस्त्र काहीच कसं कळत नाही रे तुम्हाला. लाख आधी येतात मग
15 करोड असे आहेत गो ते रसिक. माहिती 15 करोड माहिती. तुम्ही देणार आहात की नाही ते मला सांगा. अरे नाही देणार मी, नाही जमणार मला द्यायला. हरकत नाही ओंक्या, तुझी ताई आहे ना, काळजी करायची काहीच गरज नाहीये. एक काम कर, माझे सोन्याचे दागिने आहेत ना सगळे, माझं स्त्रीधन ते विक आणि त्यातनं 15 करोड घे आणि वरचे जे काही पैसे उरतील ना ते पण ठेव तुझ्याकडे बिझनेससाठी. काही नाही, ताई आहे ना तुझ्यासाठी. ताई नको असं बोलूस तू. तुझं स्त्रीधन मी नाही विकणार. ह्या माणसाला काही वाटलं नाही तरी मी तुझं स्त्रीधन नाही विकणार. मी माझ्या लहानपणाची सोन्याची अंगठी विकीन, मी पैंजण विकीन माझं, मी ते ह्याला काय ते करगोटा ते विकीन मी माझं. ए छोटेसे बहीण भाऊ ऐका ना, काय तुमच्या लक्षात येत नाहीये, तू जे म्हणतोस ना माझी लहानपणीची अंगठी, ती तुझ्या आत्याने 2000 रुपयात केलेलं वळ आहे. ती अंगठी नाहीच आहे. आणि हे जे काही स्त्रीधन आणि हे जे काही आहे, हे सगळे पैसे तुम्ही म्हणताय गोळा करायचे, त्यातनं 15 करोड नाही उभे राहत. 15 करोड खूप असतात. त्याच्यासाठी तू कितीही सोनं कर, काही कर, काही होत नाही. त्यानं 15 करोड नाही येत माझ्याकडे 15 करोड. अरे खिशात हात घाला आणि काढा ना 15 करोड. तुझ्या खिशात हात घाला आणि काढ 15 करोड. काढ 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 काढ. ओहो, क्रिकेटचा बॉल, तोही प्लॅस्टिकचा. वॉशिंग मशीन मध्ये 3 वेळा धुवून काढलेले शेंगदाणे. नुसतं टोपण, पेन सुद्धा नाही. धना डाळ, थर्माकोलचा तुकडा, स्वतःच्या चड्डीचं तुटलेलं बटन, रुमाल पण. अरे ठेवते, मूर्ख आहेस का तू? हे काय आहे तुझ्या खिशात? हा? आणि हे पेनाचं टोपण का ठेवलंयस? ते हे शिट्टी वाजवता येते ना अशी. शिट्टी वाजते भारी. अहिला, मग आपण तुझा कार्यक्रम ठेवूया ना. गणपतीत ठेवूया आपल्या ह्याच्यात. बावळट आहेस काय मूर्खा? गणपतीत ठेवूया. स्वतःच्या खिशात तर काही नाही. भाऊजींकडनं 15 करोड मागतोय, दागिने विकतोय. काय करणार आहेस दागिने विकून? दागिने विकलेस तरी साधा त्या हेलिकॉप्टरचा एक नटबोल्ट येणार नाही. बावळट. हो ना, मग गेली 5 वर्ष मी तुम्हाला ओरडतीये की जरा आपण सोनं वाढवूया, जरा घसघशीत दागिने करा. आता माझ्या भावासाठी उपयोगी नसते का आलं सांगा? डॅम इट. फक्त सुंदर आहे, फक्त सुंदर आहे. अक्कल बिलकुल नाही. तुला सांगतो रसिका, अंतरपाठ धरला होता बघ आपल्या लग्नात, तू गोड दिसत होतीस. तो अंतरपाठ गुरुजींनी बाजूला केला आणि सांगितलं चला हार घाला, आणि तू विचारलंस ना कुणाला, यांना, तेव्हा माफी मागून मी निघायला पाहिजे. तेव्हा तत्क्षणी मला असं वाटलं पाहिजे होतं, असं वाटलं पाहिजे होतं मला, आणि मी निघालो पाहिजे होतं. बावळाट. भाऊजी तुम्ही माझी विजनच नाही बघत आहे. काय विजन तुझं? थिंक बिग भाऊजी, थिंक बिग. बिग. काय करायचं ही सुरुवात आहे फक्त. मला तर खरं स्पेस शटल करायचंय. स्पेस शटल म्हणजे एक स्पेस ओ, स्पेस वाय. बघा ओंक्या, स्पेस LMNOP. तुला स्पेस शटल सुरू करायचं? स्पेस शटल. तुला हे माहितीये ना, विरारच्या ट्रेनला जनरल डब्यात गर्दी असते म्हणून ताईचा पंजाबी ड्रेस घालून लेडीज डब्यात चढतोस तू? माहितीये ना तुला हे? या माणसाला ना आपलं काही सिक्रेट सांगायलाच नको ओंक्या. हे सिक्रेट नाहीच आहे. हा पंजाबी ड्रेस घालून निघाला की बिल्डिंग मधली लोक मला विचारतात काय आज विरार, असं विचारतात मला. व्हायरल आहे हे. असं नाहीये काही. अरे बावळट बावळट, तुला कळतंय का तू काय स्पेस शटलचं बोलतोयस तू? नाही जमणार ते. बरं मरू दे, बाकी सगळं मरू दे. मला सांग, हे जे काही तू हेलिकॉप्टर घेणार आहेस त्यात पेट्रोल कुठनं भरणार आहेस? पेट्रोल कुठनं मागणं भरणार आहे पेट्रोल? अरे कुठनं म्हणजे कुठनं टाकणार असा प्रश्नच नव्हता तो प्रश्न. अरे आणणार कुठनं, त्याच्यात टाकणार कसं? बाबा त्याला साधं पेट्रोल नाही लागत, जेट फ्युएल लागतं, जेट फ्युएल. हे असे चोचले पुरवायचेच नाही त्या गोष्टींचे, कळलं ना? आपण हे बघा, पेट्रोलची टाकीमध्ये पाणी ओलं लागलं त्याला हेलिकॉप्टरला की ते उडलं पाहिजे. टाकीत काहीतरी ओलं आहे, उडूया असं पाहिजे खरं. आणि कसं आहे, पेट्रोल म्हणजे कसं असतं ना, त्याचं नाही आहे. चॉप्टर आहे ना, चॉप्टर ते फक्त पंख्यावर चालतं. एकदा काय तक 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 वर गेलं की ते वर हवेत असणार ना. लॉ ऑफ फिजिक्स लक्षात घ्या. वर गेलं, ढगांच्या वर गेलं की हवा असते, हे फिरत राहतं. मग आपण ते फॅन बंद करायचा, मग हव्याच्या फोर्सनीच तो फॅन फिरत राहणार आणि वर जाणार. ओंक्या म्हणजे मी पुऱ्या तळते तसं, शेवटच्या पुऱ्या उरल्या ना की गॅस बंद करते, म्हणजे तेल उरले ना पुऱ्या तळून निघतात. आपण पंखा बंद केल्यावर वारा आल्यावर पंखा फिरतोच ना. लॉ ऑफ फिजिक्स अँड लॉ ऑफ एअर ग्रॅव्हिटी जी आहे, लॉ ऑफ एव्हिएशन. तुम्ही दोघं जन्माला येणार म्हणून आईन्स्टाईन गेले का रे? ठरवून की हा चला असं नाही ना, जाऊ दे.
जाऊ दे ताई, जाऊ दे. तू मुलांनी विचारलं ना की मामा एवढा टॅलेंटेड असून याचं करिअर का नाही झालं, तर सांग तुमच्या वडिलांनी रोडा घातला मध्ये. चालेल. त्याला सांग हे बांडगुळ या घरात आहे ना म्हणून मुलं जन्माला येत नाहीये. प्लीज प्लीज काय प्लीज अजिबात. तुला काय 15 करोड तर मिळणारच नाही तुला, माझ्याकडेच नाहीत. मला साधं हाऊसिंग लोन मिळत नाही 15 लाखाचं, तुला 15 करोड कुठनं ऐका देणार आहे ना, मी? एक ऑफर देते. काय? तुम्ही हे करा ना, तुम्ही पायलट व्हा. ओंक्या यांना आपण पायलट करू, म्हणजे 1 लाख रुपये वाजे 15,000ची नोकरी करा. ओके. तुमची पण नोकरी करा पायलट म्हणून, 15,000 आपले पैसे पण वाचतील. चालेल. मग हे पायलट असणार असतील तर मी ना सेकंड हँडच घेतो. चॉपर सेकंड हँड मिळेल आपल्याला, फक्त त्याला 2च पाते आहेत, 3 नाही आहेत. पण ते चालतं म्हणाला तो. चालतं. थोडं शॉर्ट ट्रिप्स करा म्हणावं, त्याला आधी सवय होऊ दे. आणि कसं आहे 3 वर तुम्हाला 3 वर पंखा चालवा म्हणा, 5 वर चालवू नका म्हणा. काय जरा प्रॉब्लेम आहे काहीतरी ह्याचा कॅपॅसिटर. त्याचाच प्रॉब्लेम. बेडरूमच्या फॅनचं गेलं होतं, मी ठेवलंय ते लावून बघूया. ते लावून ते आहे आपल्याकडे. वाचले ना 25 रुपये वाचले ताई आपले. ते लावून बघतो मी. आणि कसं आहे मागे इथे वर हा पंखा असतो आणि मागे इथे सिलिंग फॅन असतो ना तो चॉपरला, त्याचं पण बघावं लागेल. एक्झॉस्ट फॅन म्हणतोस का तू? सॉरी एक्झॉस्ट फॅन. म्हणजे हे किचन पण असेल. एक्झॉस्ट फॅन म्हणजे किचन असणार. ताई तू केवढी हुशार आहे. आपण इथे इडलीचं पण करू शकतो ना बिझनेस आतल्यात. तिथे आपण किचन मध्ये इडल्या बनवूया आणि मग आतल्यात विकू. हे ओंक्या पण ना आपण पेपर प्लेट्स ना जरा खोलगट घेऊया, कारण हे पायलट हे असणार ते चॉपर असं चालवणं, चटणी बिटणी खाली कोण पुसत. आणि हे पुसणारच नाही आपण, खोलगट घेऊ. आणि सांबार नकोच, फक्त चटणी ठेवूया. फक्त चटणी ठेवूया. आणि 15 रुपये प्लेट, सुरुवात 15 रुपयाने करू, हळूहळू 10-25. उलट वर महाग करायचं. वर कोण येणार नाही ना असं ढगात न द्यायला. वर महाग, आपण जे विकणार ते घेणार. प्रॉफिट होईल. तू उगा सीओ नाहीये, तू उगा सीओ नाहीये. वा वा वा, इतकं इलॉजिकल अशक्यप्राय बोलत होतास ओंकार, पण त्यामुळेच खूप मजा आली. शेवटचं कॉन्व्हर्सेशन तर माशाल्लाह. आहा. बघा हासरसी कशी दाद देतात प्रसादा. मस्त मजा आली. तो जो अंतरपाठवाला प्रसंग आहे तो माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. वा वा, फारच मस्त होता. आणि स्वतःहून कॉंग्रॅच्युलेशन्स खेचून घ्यायची स्टाईल मला ती पण आवडली. आणि सुरुवातीला मला वाटलं की तू बोबडा आहेस, पण नंतर मला कळलं की तो स्वॅग आहे. ओंका आऊट, ते पण मला आवडलं. छान आहे, मजा आली. सुपर लॉजिकल परफॉर्मन्स होता. मला ह्या म्हणजे या संहितेचा किंवा या प्रहसनाच्या स्क्रिप्टमध्ये इमॅजिनेशनला जो स्कोप असतो ना तो खूप आवडतो. आणि त्याचा आपण इथे त्याला फुल कपॅसिटीमध्ये एक्सप्लोअर केलं जातं असं मला वाटतं. पी नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग, मजा आली. आणि रसिका तुझे पण आज काही काही एक्सप्रेशन्स म्हणजे असं वाटत होतं की तू तशीच आहेस, एवढीच भोळी आहेस असंच वाटत होतं. कॅरेक्टरप्रमाणे खिशात ज्या गोष्टी होत्या त्या खूप इंटरेस्टिंग होत्या, मजा आली. थँक्यू सो मच गाईज, खूप मस्त. मंडळी, हास्याचा हा सांस्कृतिक जागर असाच चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. आता आपण भेटणार आहोत पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.